स्त्रीचं कार्य उत्तम प्रकारचं आहे. जगाला उद्धारणारी स्त्री आहे. स्त्री ही बहीण, आई, पत्नी, आजी अशा अनेक भूमिका पार पाडत असते. कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यातील स्त्रीचं योगदान उल्लेखनीय आहे, असं सांगून कर्तृत्ववान महिलांची कामगिरी आदर्शवत असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. आपल्या भाषणात बोलताना पुढे त्यांनी ऐतिहासिक, पौराणिक स्त्री पात्रांची माहिती सांगितली. त्यांनी पर्यावरण, बाप यासारख्या विषयांवर कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. प्रमुख उपस्थितीमध्ये बोलताना प्राचार्य सुवर्णा पाटील यांनी मुलींना दिले जाणारे संस्कार, आजच्या युवती आणि मीडिया पालक म्हणून सर्वांची जबाबदारी, महिलांचा सन्मान या बाबींवर आपले विचार व्यक्त केले. महिला सबलीकरण ह्यावर आपले विचार व्यक्त करून महिला दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल, नरंदे देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल, डीएड कॉलेज या निवासी अनिवासी संकुलामध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिला दिनाच्या निमित्तानं रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलं. या निमित्तानं रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मेहंदी स्पर्धामधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाच्या निमित्तानं महान स्त्री पात्रांच्या वेशभूषेतील मुलींनी नाटक, नृत्य आणि भाषणं सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. मुलींनी तलवारबाजी, लाठीकाठीची प्रात्यक्षिकं सादर केली. कार्यक्रम प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख साहेब, सेक्रेटरी नमिताताई देशमुख, डीएड कॉलेजच्या प्राचार्य सुवर्णा पाटील, मुख्याध्यापक एस.टी. गावडे, अधीक्षक विजयसिंह देसाई, पर्यवेक्षिका एम.जी. चौगुले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक पी.आर. कुंभार यांनी केलं, तर आभार शुभांगी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस.आर. शिंदे यांनी केलं. कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.